आजचा माझा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे. आज मी माझ्या लाईफस्टाईल बद्दल, डेली रुटीन बद्दल किंवा मेकअप बद्दल बोलणार नाहीये. तर माझ्यासोबत काल घडलेली घटना मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खास करून जे इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यांची सोशल मीडियावर भरपूर ऑडियन्स आहे, त्यांनी तर हे ऐकलंच पाहिजे असं मला वाटतं. कारण आपल्याला इन्फ्लुएन्सर म्हणून रोजचे मेल्स येत असतात. पेड प्रमोशनसाठी, कॅम्पेनसाठी, कोलॅबरेशनसाठी. पेड कोलॅबरेशन करायचंय, ब्रँड प्रमोशन आहे, कॅम्पेन आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, बरोबर ना? माझ्यासोबतही तसंच झालं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती मेल करून आपल्याला सांगते की आम्ही मोठमोठ्या ब्रँड सोबत डील करतो, आमच्याकडे 400-500 इन्फ्लुएन्सर आहेत, आम्ही सगळे कॅम्पेन हँडल करतो, तर आपल्याला नॅचरली त्याच्यावर विश्वास बसतो. आणि माझ्यासोबतही अगदी सेम तसंच झालंय. पण या पूर्ण कन्व्हर्सेशन मध्ये माझ्यासोबत एक गोष्ट अशी घडली की मी डायरेक्ट थांबून विचार करायला लागले की हे आपण करायला हवं की नाही. आणि देवाच्या कृपेने माझ्या डोक्यात हा विचार आला. मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगते. सुरुवातीला मला सगळं अगदी जेन्युइन वाटत होतं. मला 2-3 दिवसापासून पेड कोलॅबरेशन संदर्भात मेल येत होते. मग माझं त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन, आणि मग त्यांनी मला विचारलं की आम्हाला तुमचा नंबर मिळेल का, बाकीच्या गोष्टी आपण फोनवर डिस्कस करूया. मला वाटलं ओके, किती वेळ मेल खेळणार ना. मग मी म्हटलं ठीक आहे. मी त्यांना माझा नंबर दिला आणि लगेच मला त्यांचा कॉल आला. त्यांनी मला सांगितलं 450 इन्फ्लुएन्सर आमच्याकडे आहेत, आम्ही मोठमोठ्या ब्रँड सोबत कोलॅबरेशन करतो आणि जवळपास सगळेच पेड कोलॅबरेशन असतात. आम्ही बार्टर कोलॅब वगैरे करत नाही. आणि मोठमोठ्या ब्रँड्सची नावं घेतले, सॅमसंग, हे ते बरेच मोठे नावं घेतले त्यांनी. आणि मला वाटलं की सगळं ओके होतं. म्हणजे तोपर्यंत त्यांच्या बोलण्यावरून तर मला सगळं अगदी ओके वाटत होतं. मला म्हणजे त्यांच्यावर काही डाऊट घ्यावं असं माझ्या डोक्यात काही आलंच नाही. मग आमचं पेमेंटवर डिस्कशन सुरू झालं. त्यांनी मला विचारलं की तू किती एक्सपेक्ट करते. मग मी माझी अमाऊंट त्यांना सांगितली. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही ब्रँडशी डील करताना जी इन्फ्लुएन्सरची रिक्वायरमेंट आहे त्याच्या 30-40% एक्स्ट्रा सांगतो. ओके, मला वाटलं ठीक आहे. म्हणजे तोपर्यंतही मला काही डाऊट नाही आला. कारण सगळं जसं आपण एक इन्फ्लुएन्सर म्हणून आपण एक्सपेक्ट करतो तशा गोष्टी आतापर्यंत घडत आल्या होत्या. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात आताही काही वेगळे विचार सुरू होतील असं अजूनही काही झालं नव्हतं. मग त्यांनी मला त्यांच्या पेमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन सांगायला सुरुवात केली. तेव्हा ते मला काय बोलले की रील पोस्ट करण्याच्या 7 तास आधी तुम्हाला आम्ही ऍडव्हान्स पेमेंट करू. हे ऐकल्यानंतर तर मला खूप बरं वाटतं की हा म्हणजे जेन्युइन आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. रील पोस्ट करण्याच्या 7 तास आधी जर पेमेंट येत आहे म्हणजे आपल्याला काही रिस्कच नाहीये ना. पेमेंटची वाट बघण्याची नंतर आपल्याला गरजच नाहीये. मग ते मला काय बोलले की जर तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट हवं असेल तर आमचे 16% कमिशन प्लस जीएसटी वेगळा कट करून आम्ही तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे पाठवू. मी म्हटले ठीक आहे, ऍडव्हान्स येते मग ठीक आहे. मग नंतर बोलले की जर तुम्हाला 16% आमचं कमिशन ही अमाऊंट जास्त वाटत असेल तर मग रील पोस्ट केल्यानंतर 45 डेज नंतर तुम्हाला तुमचं पेमेंट जे आहे तुमच्या अकाउंटला एक्झॅक्ट 45 डेज नंतर मिळणार, तिथे डिले होणार नाही. तेव्हा आम्ही 12% कमिशन प्लस जीएसटी वेगळा असं घेऊ. मग मी म्हटलं ठीक आहे, हेही ठीक आहे. 16% ऍडव्हान्स कमिशन देऊन आधी पैसे घ्यायचे की 12% नंतर कमिशन घेऊन करायचं ते नंतरच्या गोष्टी आहेत. आधी पूर्ण ऐकून घेऊया. म्हणजे इथपर्यंत तर मी एकदम बल्ले बल्लेच होतं माझ्या डोक्यात. कारण सगळे एवढे टॉपचे ब्रँड सांगितले होते त्यांनी मला, तर मला खरंच खूप छान वाटत होतं. कारण ती एजन्सी आहे, ती त्यांचं कमिशन घेणार आणि ते जर आपल्यासाठी ब्रँड इथपर्यंत आपल्या दारात आणून देत आहेत तर मग ते कमिशन घेणार. हे मला ऑलरेडी माहित असल्यामुळे मला त्याचा काही प्रॉब्लेम वाटत नव्हता. आणि मग नंतर ते मला म्हणाले आमचा मॅनेजर तुमचं गुगल अकाउंट हँडल करेल तर त्यासाठी आम्हाला तुमचा पासवर्ड हवा. आणि माझा डोक्यात प्रश्न पडला की भाई माझा गुगल अकाउंट आणि त्याचा पासवर्ड मी तुम्हाला का द्यायचा, काही पॉइंटच नाहीये ना. कारण गुगल स्वतः सांगतं की पासवर्ड शेअर करू नका आणि हे माझ्याकडे डायरेक्ट पासवर्ड मागताय. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट प्रत्येक क्रिएटरने समजून घेतली पाहिजे. आता जे ऑलरेडी काम करतायत त्यांना तर ह्या गोष्टी माहिती असेलच, पण जे नवीन सुरुवात करता आहेत तर त्यांच्यासोबत हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते की कोणीही आपला गुगल अकाउंट हँडल करण्यासाठी पासवर्ड मागितला तर देऊ नका. तो खूप मोठा रेड फ्लॅग आहे. तुमचा ब्रँड तुमच्याकडे मेल आयडी मागत असेल तर ठीक आहे, ते खूप नॉर्मल आहे. आपण मेल आयडी सगळ्यांना उत्सुक देत असतो, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर पासवर्ड मागत असेल तर खूप मोठी विचार करण्यासाठी गोष्ट आहे. कारण तुमच्या जीमेलवर फक्त मेल नाही आहेत, पूर्ण जीमेल मध्येच सगळं असतं. म्हणजे जर समजा त्यांनी तुमच्याकडून तुमचा जीमेल घेतला, पासवर्ड घेतला तर ते फक्त तुमचे मेल बघणार नाहीत तर तुमच्या मोबाईलमध्ये काय आहे
कुठे कुठले तुमचे ऍक्सेस आहेत ते सगळे चेंज करू शकतात. त्यांच्या पद्धतीने ते पासवर्ड लावून तुमचं पूर्ण अकाउंट, तुमचं पूर्ण सोशल मीडिया गायब करू शकतात. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये जे फ्युचरमध्ये किंवा पेंडिंग तुमची जी अमाऊंट आहे सोशल मीडिया थ्रू, ब्रँड थ्रू येणारी, ती पूर्ण ते त्यांच्या नावावर त्यांच्या खिशात घालून घेऊ शकतात. म्हणजे पूर्ण ते अकाउंट त्यांच्या नावावर शिफ्ट करून, ट्रान्सफर करून ते तुमचं अकाउंट पूर्ण गायब करू शकतात. म्हणजे सगळेच फेसबुक, इन्स्टा, युट्यूब पासून आपल्या अजून बरेच गोष्टी असतात, आपलं बँक डिटेल्स असतात, सगळ्या गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये असतात. पूर्ण मोबाईलचा ऍक्सेस त्यांच्याकडे जाते. आपले बरेच डॉक्युमेंट्स असतात, फोटोज असतात, किती साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्या मोबाईलमध्ये आपण सेव्ह करून, आपण स्टोअर करून ठेवलेल्या असतात. आता तर आपण आपल्या घराची चावी दुसऱ्यांना देत नाही, तर आपण डायरेक्ट आपला जीमेलचा पासवर्ड दुसऱ्याला देणं. मग मी त्यांना क्लिअर सांगितलं की मी माझे प्रोफेशनल ऍक्सेस हे मी माझ्याकडेच ठेवणार, मी तुम्हाला पासवर्ड शेअर नाही करू शकत, आपण यावर काहीतरी दुसरा मार्ग काढू. मग ती बोलायला लागली की नाही, मग आम्ही तर तसंच काम करतो. म्हणजे तू जे मला सांगत होतीस आतापर्यंत की 400-500 ब्रँड्स आहेत, 450 इन्फ्लुएन्सर आहेत, जर तुझ्याकडे एवढे ब्रँड्स आहेत तर तुला मला येणाऱ्या मेलमध्ये त्यांच्याशी तुला डिस्कस करून मग मला काम का द्यायचंय? तुझ्याकडे ऑलरेडी जे ब्रँड्स आहेत तू त्यांच्या थ्रू मला काम देऊ शकते. तुला माझ्याच मेल आयडी मध्ये मलाच आलेले मेल त्यांच्याशी तू डील करणार, मी तुला त्यांचं 16% कमिशन देणार. मग तुझ्याकडे जे ब्रँड्स आहेत त्याचं काय? मग माझ्या डोक्यात चीप पेटली, भाई इथे आपण काम नाही करू शकत, या लेवलला तर नाहीच नाही. मी त्यांना क्लिअर सांगितलं की मला माझे मेल्स येतात आणि मी ते स्वतः हँडल करते, कारण माझ्या कोलॅबरेशन इन्क्वायरीज ह्या मला मेल थ्रू येत असतात आणि मी त्या पद्धतीने मी त्यांच्याशी मेलवरच कम्युनिकेशन करते. तर मी तुम्हाला माझा जीमेल पासवर्ड नाही देऊ शकत. जर मला येणाऱ्या मेलला मी स्वतः रिप्लाय देते तर मी यांना 16% कमिशन कशाबद्दल देऊ? तर मग ही एजन्सी माझ्यासाठी काय करणार? जर सगळं मीच करणार आहे तर ही कंपनी माझ्यासाठी काय करणार? निगोसिएशन करणार? कॅम्पेन ब्रीफ कोण करणार? रेट्स कोण निगोशिएट करणार? कॉन्ट्रॅक्ट कोण चेक करणार? पेमेंट फॉलोअप कोण घेणार? कॉन्टॅक्ट अप्रुव्हल कोण मॅनेज करणार? ब्रँड कम्युनिकेशन कोण हँडल करणार? हे सगळं जर एजन्सी मॅनेज करते, जर डिस्प्यूट झालं तर माझ्या बाजूने कोण बोलणार? आणि हे सगळं जर एजन्सी मॅनेज करत असेल तर मग कमिशनचा काय अर्थ आहे? मी कुठल्याही पर्टिक्युलर एजन्सीला स्कॅमर म्हणत नाहीये, मी फक्त तुमच्या सोबत माझा एक्सपिरियन्स शेअर करते. हवे तर मी मला आलेले मेल पण मी तुम्हाला साईडला दाखवते, बघून घ्या. कदाचित त्यांची प्रोसेस वेगळी असू शकते, पण मी माझा जीमेलचा पासवर्ड कोणासोबत कम्फर्टेबल नाहीये शेअर करण्यासाठी, अजिबातच नाही. म्हणून तुम्हालाही सांगते की कुठलीही कंपनी मोठ्या ब्रँड्सची नावं घेते किंवा आमच्याकडे एवढे हे इन्फ्लुएन्सर आहे, इतके इन्फ्लुएन्सर आहे असं सांगत असतील तर नुसतं त्यांच्या त्या बोलण्यावर जाऊ नका. प्रॉपर त्यांचं अग्रीमेंट बघा. आणि प्लस सगळ्यात महत्वाची गोष्ट, अग्रीमेंटचा त्यांनी विषयच नाही काढला की आपण इतक्या दिवसाचं अग्रीमेंट करू, असं काहीच नाही. उलट ते मला काय बोलले, तुम्हाला आमच्या सोबत काम करावं असं वाटलं तर तुम्ही हवे तेवढे दिवस, हवे तेवढे महिने, वर्ष काम करू शकतात. पण जर तुम्हाला असं वाटलं, तशी वेळ तर येतच नाही, पण जर तुम्हाला असं वाटलं की आता मला ह्या एजन्सी सोबत काम नाही करायचंय तर तुम्ही कुठल्याही महिन्याला कितीही दिवसानंतर हवं तेव्हा एजन्सी ब्रेक करू शकता. याचा अर्थ काय झालं की आम्ही अग्रीमेंट बनवत नाही, बरोबर ना? तुम्ही जर इन्फ्लुएन्सर असाल तर तुमचे सोशल मीडियाचे कुठलेही कोड, ओटीपी, रिकव्हरी कोड्स असतात, हे कोणासोबतच शेअर करू नका. कारण सध्या बऱ्याच जणांचे अकाउंट हॅक होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही कुठल्याही एजन्सी सोबत काम करत असाल तर सगळ्यात आधी क्लिअर करा की तुम्ही काय मॅनेज करणार आहात, त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार आहात, किती % कमिशन घेणार आहात, आपलं अग्रीमेंट किती महिन्याचं असणार आहे, त्या अग्रीमेंट मध्ये तुमचे टर्म्स अँड कंडिशन काय असणार आहे, किती दिवसानंतर पेमेंट आमच्या अकाउंटला जमा होणार आहे, या सगळ्या गोष्टी आधी क्लिअर करा. जर समजा तुम्ही कॅम्पेन मॅनेज केला आणि जर तो कॅन्सल झाला तर मग काय? पेमेंट वेळेत जमा झालं नाही तर मग काय? जीएसटी कसा अप्लाय करणार? रिटर्न मध्ये अग्रीमेंट असणार आहे का नाही, हा सगळ्यात पहिला प्रश्न. हे मी तुमच्या सोबत यासाठी शेअर करते कारण ही गोष्ट माझ्यासोबत घडली. आणि आपण एक क्रिएटर म्हणून आणि सुरुवातीला आपल्याला जेव्हा पेड कोलॅबरेशन असं जेव्हा आपण सब्जेक्ट मध्ये वाचतो ना, तेव्हाच आपल्याला इतका आनंद झालेला असतो. त्या आनंदाच्या भरात आपल्याला फक्त काम पाहिजे, पेमेंट येणार, या खुशीतच आपण प्रत्येक गोष्टीला हो हो करत जातो आणि मग अतिघाई संकटात नाही होतं. मी असं म्हणत नाहीये की ट्रस्ट करू नका,
ट्रस्ट करा तुम्ही, पण आधी या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करा. तुम्ही बिनधास्त सांगू शकता की मी पासवर्ड देऊ शकत नाही. तुम्ही एजन्सी सोबत एकदम प्रोफेशनल राहा. तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत आधी क्लिअर करा. तुम्हाला फक्त ट्रस्ट आणि सिक्युरिटी या दोन्ही गोष्टी सांभाळणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही इन्फ्लुएन्सर असाल आणि तुमच्यासोबतही अशा गोष्टी घडल्या आहेत, तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या गोष्टी तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. कारण तुमचे हे एक्सपिरियन्स दुसऱ्या क्रिएटरसाठी खूप युजफुल असू शकतात. कुठे हो म्हटलं पाहिजे, कुठे नाही म्हटलं पाहिजे, या गोष्टी त्यांना कळतील. आणि हा ब्लॉग तुम्हाला युजफुल वाटला तर तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. कारण एक खूप छोटीशी गोष्ट पण खूप मोठा रेड फ्लॅग असू शकते. त्यामुळे आपलं खूप नुकसान होऊ शकतं आणि त्या नुकसानातून वाचण्यासाठी तुमची मदत व्हावी हीच माझी इच्छा होती आणि म्हणून मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. आय होप माझ्या या अनुभवातून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल, टेक केअर.